तर आताची सगळ्यात महत्त्वाची घडामोड, अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभा उमेदवारी दिली जाणार आहे अशी माहिती झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। जे राज्यसभा सदस्य मंत्री आहेत त्यांना लोकसभा लढण्यास सांगितलं जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर या निर्णयानुसार नारायण राणेंनाही लोकसभेचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे। अत्यंत महत्त्वाची ही एक अपडेट, नारायण राणेंना सुद्धा लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं। केंद्रीय पातळीवर हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपमध्ये ही एक महत्त्वाची घडामोड आता घडताना दिसणार आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपमध्ये आता महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। एकतर चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, दुसरीकडे नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं। नक्कीच नारायण राणे आहेत जे आता सध्या राज्यसभेवर होते आणि यांनाच कुठेतरी आहे ती आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं। आणि अशोक चव्हाणांचा आहे तो पक्षप्रवेश झाल्यास त्यांचा सदस्य म्हणून भाजपचा फॉर्म देखील आहे तो भरून घेण्यात आलेला आपण पाहिला आहे। आणि त्यामुळे कुठेतरी अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी आहे ती दिली जाईल असं विश्वासीय सूत्रांकडून सांगितलं जातं। त्याचबरोबर आता सध्या जे राज्यसभेवर होते ते म्हणजे नारायण राणे असतील आणि पियुष गोयल, या दोघांना देखील आहेत भाजपकडून आहे ते लोकसभेसाठी उतरवलं जाऊ शकतं रिंगणात। कारण की मुंबईमधून आहे ते पियुष गोयल यांचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचं आहे। तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा जो मतदारसंघ आहे या ठिकाणी नारायण राणे यांना पुन्हा एकदा संधी आहे। एकंदरीत आता नारायण राणे यांना पुन्हा एकदा लोकसभेसाठी संधी दिली जाऊ शकते। गणेश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।